रिजनलायझेशन ऑफ लँग्वेज हा आजची थीम आहे, ज्याच्यावर आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, राईट करणार आहोत गाईस. ठीक आहे, मी ट्राय करतोय तुम्हाला इझिएस्ट वेमध्ये प्रत्येक क्वेश्चनला कसा विचार करून ब्रेनस्टॉर्मिंग करून काय काय कीवर्ड्स, कसा स्ट्रक्चर कसा असला पाहिजे त्याच्यावर सगळ्या व्हिडिओज बनवून एका सिंगल व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रेझेंट करता येईल. ठीक आहे, सो हा व्हिडिओ खरंच तुम्हाला, हा आणि बाकी व्हिडिओसुद्धा जर तुम्ही रेग्युलरली फॉलो करतात तर तुम्ही प्लीज लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब पण करा, ज्याच्यामुळे मला सुद्धा मोटिवेशन भेटेल गाईस. ठीक आहे, सो कमिंग बॅक टू आपला क्वेश्चन. काय आजचा हा जो क्वेश्चन आहे तो आहे, what do you know about the regionalization on language in the post independence? ठीक आहे, मग क्वेश्चन बघा, सिंपल आहे. GS1 चा क्वेश्चन आहे गाईज हा. स्वतंत्रोत्तर काळात भाषावार प्रांत रचनेविषयी आपणास काय माहिती आहे? बरोबर, मग क्वेश्चन हा सिंपली तुम्हाला विचारतोय की पोस्ट इंडिपेंडन्स 1947 लँग्वेज रिजनलायझेशन म्हणजे की लँग्वेजला धरून जी स्टेटची डिमांड होती त्याच्याबद्दल काय माहिती आहे आणि ती हिस्ट्री तुम्ही इथे प्रेझेंट करा. टॉपिक आहे पोस्ट इंडिपेंडेंट, ठीक आहे, इंडिया, आणि तिथे तुम्हाला मग त्याच्यामध्ये त्याच्यानंतर काय झालंय ते तुम्हाला तिथे प्रेझेंट करणं आहे. 10 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे. 150 वर्ड्समध्ये तुम्हाला आन्सर राईट करायचं आहे. ओके ना, एन्श्योर करा की तुम्ही व्हिडिओ पॉज करताय आणि तुम्ही याच्यावर आधी आपण जसं नॉर्मल डिस्कशन करतोय, तुम्हाला स्ट्रॅटेजी माहिती आहे कसं करतो आपण, डिमांड काय आहे, इंट्रोडक्शन काय आहे, ब्रेनस्टॉर्मिंग कसं होणार, स्ट्रक्चर कन्क्लुजन कसं असेल, सगळं डायग्राम कुठे ऍड करता येईल ते सगळं तुम्ही विचार करून घ्या आणि मग हा व्हिडिओ परत तुम्ही रिझ्यूम करा. ओके, सो बघा आता क्वेश्चन जसं क्लिअर असलं पाहिजे. UPSC आन्सर रायटिंगमध्ये, MPSC आन्सर रायटिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय गाईस, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती सगळ्यात इम्पॉर्टंट आणि ती आहे डिमांड, है ना. जर तुम्ही आन्सर कितीही कॉन्टेंट रिच लिहिलं, तुम्ही कितीही डायग्राम्स तिथे ड्रॉ केलं, तुम्ही कितीही प्रेझेंटेशन केलं, बट दॅट इज नॉट बेसिकली कीपिंग डिमांड ऑफ द क्वेश्चन इन माइंड, तुम्हाला तिथे मार्क्स भेटत नाही किंवा भेटू शकत नाही, 0 पण होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून सांगतोय लक्षात ठेवा क्वेश्चनची डिमांड मिस नाही झाली पाहिजे. आता इथे डिमांड काय क्वेश्चनची सिंपल डिमांड आहे की लँग्वेजचा हा जो रिजनलायझेशन झालाय पोस्ट इंडिपेंडन्स त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. म्हणजे की ही प्रोसेस काय होती, ही प्रोसेस का झाली, या प्रोसेसचा आउटकम काय झाला है ना, आणि कन्क्लुजन मध्ये मग त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट काय. ठीक आहे, आय होप यू गाईज आर गेटिंग मी काय सांगतोय तुम्हाला, है ना. मग आता डिमांड तर यस, लिंग्विस्टिक रिजनलायझेशन. ओके, मग त्याची हिस्ट्री, रिजनलायझेशन त्याची हिस्ट्री गाईज, याचा मी मॉडेल आन्सर, इनफॅक्ट सगळ्याच राज्यसेवा आणि UPSCचे क्वेश्चन PYQचा मॉडेल आन्सर, मी हँड रिटन मॉडेल आन्सर, हे जे सगळ्या स्ट्रॅटेजी सांगितलंय तो मी स्वतः तुम्हाला अवेलेबल करून देतोय. कमेंटमध्ये तुम्हाला लिंक असेल, त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही ते व्हिडिओज डाउनलोड करून घेऊ शकता. ओके ना, बघा लिंग्विस्टिक रिजनलायझेशन की इथे मुवमेंट व्हॉट इट इज, ठीक आहे, काय होती, ठीक आहे, वाय इट वॉज, ठीक आहे, का होती, आणि याचा नेचर काय, आणि अल्टिमेटली याचा इम्पॅक्ट काय. ठीक आहे, ओव्हरऑल बेसिकली काय होता. आता इथे तुम्हाला विचार करणं हे पण मस्ट आहे की तुम्ही काय इथे मॅप ड्रॉ करू शकता का, लिंग्विस्टिक रिजनलायझेशनचा मॅप ऑफ इंडिया. बिलकुल तुम्ही तसं करू शकता. मग आता ठीक आहे, आता मग मला एवढी इन्फॉर्मेशन माहिती की लिंग्विस्टिक हा जो प्रोव्हिन्सेस आहे तसा तो इंडियामध्ये पोस्ट इंडिपेंडन्सच नाही, तो ब्रिटिशांनी सुद्धा ती प्रॅक्टिस केली होती. फाईन, मग त्याच्यानंतर त्याच्यावर 3 कमिटी सुद्धा होत्या, धार कमिशन असेल, JVP कमिटी असेल किंवा सरकारी नाही, फाजल अली कमिशन, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, ठीक आहे, ती सुद्धा एस्टॅब्लिश केली होती. त्याच्यानंतर मग 1956 मध्ये आपण स्टेट रिऑर्गनाइज केले आणि त्याच्यानंतर श्रीरामलू, ठीक आहे, त्यांचं नाव इथे असलं पाहिजे, ज्यांची डेथ झाली त्याच्यानंतर ते एक्सेप्ट करावंच लागले आंध्र प्रदेश आणि ते, ठीक आहे, आंध्र प्रदेशचं फॉर्मेशन मॉडर्न डे. देन त्याच्यानंतर मग तुम्ही महाराष्ट्र, गुजरात असेल, त्याच्यानंतर मग लिंग्विस्टिक बेसिसवर तमिळनाडूचं फॉर्मेशन असेल किंवा तो आधीच झाला होता, ठीक आहे, 56 त्या टाइमला, ठीक आहे. त्याच्यानंतर बेसिकली असेल मग हे जे लिंग्विस्टिक छत्तीसगड असेल, उत्तराखंड आहे, ठीक आहे, किंवा
सॉरी नॉर्थ ईस्टमध्ये असेल तिथे तुम्हाला ते मेन्शन करणं मस्त आहे, तिथं मॅप असणं फार इम्पॉर्टंट आहे. प्लस मग आता तिथे तुम्ही रिझन्स काय मेन्शन करताय ते पण इम्पॉर्टंट आहे, आणि मग कन्क्लुजन. मग आता मी काय करणार की एक पहिले इंट्रोडक्शन, ठीक आहे, पहिले इंट्रोडक्शनमध्ये आय वुड रॅदर स्टार्ट विथ की लिंग्विस्टिक रिजनलायझेशन India is a land of language diversity or linguistic diversity, and thus the demand for having separate state based on language, one state, is very prominent post independent. Though Britishers equally supported this particular feeling just to have a one factor of division, but post independence it got increased. ठीक आहे, झालं एक सिंपलचा कन्क्लुजन, एक 20-25 वर्ड्समध्ये आपल्याला तिथे करायचं आहे. ठीक आहे, मग आता इथे मी काय करणार, हिस्ट्री ऑफ दिस लिंग्विस्टिक रिजनलायझेशन पोस्ट इंडिपेंडन्स. मग पहिला धार कमिशन, मी काय करणार आता इथे फ्लो चार्ट ड्रॉ करणार. गाइस बघा माझं आन्सर कसं प्रेझेंटेबल असेल, माझं आन्सर कसं इव्हॅल्युएटरच्या त्या स्कॅन पाथ मध्ये येईल, कारण तो आपला सगळा आन्सर रीड करत नाहीये, लक्षात ठेवा. त्याचं तो फक्त आपला काही पार्टच बघतोय, तो जर का पॉइंट, तो जर का आस्पेक्ट त्याला दिसला तर तो आपल्याला मार्क्स देईल, अदरवाइज इव्हॅल्युएटर वोंट बी गिव्हिंग यू एव्हरेज मार्क्स इव्हन. सो मग काय करणार, मी फ्लो चार्ट ड्रॉ करणार, धार कमिशन, ठीक आहे, बॉक्स, त्याच्यानंतर जेव्हीपी कमिटी, ठीक आहे, बॉक्स, यांचे सजेशन्स काय होते दिस वे, यांचे सजेशन्स काय होते दिस वे, आणि त्याच्यानंतर स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन और फर्स्ट स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशन, फजल अली कमिशन, यांचे काय रिकमेंडेशन्स होते ते. ठीक आहे, नॅशनल सिक्युरिटी आणि युनिटी, त्याच्यानंतर लँग्वेज बेसिसवर, आणि मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी, हे सुद्धा 3 क्रायटेरिया त्यांनी दिले होते. ठीक आहे, मग तुम्हाला हे तिन्ही कमिटीजचे तिथे नाव मेन्शन असणं मस्ट आहे. बट त्याच्या आधी इथे फ्लो चार्टवर तुम्ही तो लिंग्विस्टिक बेसिसवर श्रीरामुलू यांचा प्रोटेस्ट झाला, त्यांची डेथ झाली, आणि आंध्र प्रदेशची फॉर्मेशन झाली आहे, दॅट इज फर्स्ट ऑफ दॅट काइंड, की जिथे आपण लँग्वेज बेसिसवर स्टेट फॉर्म केलाय. या फ्लो चार्टमध्ये तुम्ही तो तिथे ऍड करू शकता, किंवा याला तुम्ही सेपरेट पण प्रेझेंट करू शकता, पण तो असणं फार इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही काय करू शकता, आता एक इथे मॅप ड्रॉ करायचा स्कोप आहे आपल्याला. कसा मॅप, बेसिकली सिम्पली आपण काय करणार, मॅप जो 1956चा आपला जे आपले स्टेट्स होते त्या स्टेटचा बेसिकली आपण इथे मॅप प्रेझेंट करणार. ठीक आहे, मग त्या मॅपवर तुम्ही प्रेझेंट करा कोणते इथे स्टेट्स होते, जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश आहे, ठीक आहे, यूपी आहे, बिहार आहे, इथे महाराष्ट्र नसेल, बॉम्बे असणार, ठीक आहे, मग कर्नाटका, ठीक आहे, मैसूर, ठीक आहे, मद्रास, आणि मग दिस आंध्र प्रदेश. ठीक आहे, मग जर का तुम्ही असे 14 स्टेट तिथे प्रेझेंट केले, तो मॅप तुमचा जास्त इफेक्टिव्ह असणार. गाइस आय होप यू गाइज आर गेटिंग मी व्हॉट आय एम ट्राइंग टू कन्वे, है ना, की मग ती प्रॉपर हिस्ट्री तुम्हाला तिथे प्रेझेंट करतात. तुम्ही एक परत याला सिक्वेन्स ऑफ मॅप बनवू शकता जर तुम्हाला तसं वाटत असेल. मग 1960 किंवा 1970 मध्ये किंवा 87 मध्ये आपल्याकडे कोणते स्टेट होते, किंवा 2000 मध्ये काय स्टेटस आहे तो तुम्ही ड्रॉ करून घ्या, म्हणजे ती हिस्ट्री प्रॉपर रिप्रेझेंट तिथे होतीये. आय होप यू गाईज आर गेटिंग मी तुम्हाला काय सांगतोय, है ना. मग सिम्पली तो तिथे प्रेझेंट करायचा, तो तिथे रिप्रेझेंट करायचा, आणि त्याच्यानंतर आता ही झाली हिस्ट्री. आता मग याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत, म्हणजे याचे ऍडव्हान्टेजेस म्हणा आणि लिमिटेशन्स काय आहेत लिंग्विस्टिक रिजनलायझेशनचे. ठीक आहे, मग आपण काय केलंय, पॉइंट्स इथे केले की त्याच्यामुळे काय झालंय की स्टेट फॉर्मेशन झालंय, त्यांच्या डिमांड फुलफिल झाल्या, ग्रोथचे प्रॉस्पेक्ट सुद्धा वाढले. ठीक आहे, आणि याच्यामुळे मग स्कूलिंग, एज्युकेशन आणि बाकीच्या फॅसिलिटीज त्याच्यामुळे त्याला तिथे युनिटीची फिलिंग तिथे स्टेटमध्ये डेव्हलप झाले. पण याचे कॉन्स काय आहेत, कॉन्स मग नॅशनल युनिटीला काही लिमिटेशन्स आले. ठीक आहे, तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी वॉज सुपरसिडेड बाय लिंग्विस्टिक कन्सिडरेशन, आणि त्याच्यानंतर मग हा पॅन्डोराचा बॉक्स होता, म्हणजे एकदा ही डिमांड झाली तर खूप सारे स्टेट याच्या डिमांड्स करू लागले, जसं आज पण होतोय. ठीक आहे, मग त्याच्यामुळे हा जो प्रॉब्लेम आहे याला आपल्याला ओव्हरलुक करणं पण पॉसिबल नव्हतं. ठीक आहे, सो पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि शेवटी कन्क्लुजन तुम्ही काय करणार. मग कन्क्लुजन मध्ये कसं, simply thus basically linguistic regionalization has has a long history in the country. The demand for linguistic states are still there in the country, and we thus need to keep a right balance of linguistic diversity, identity along with their state formation किंवा their development also, so that the overall balance would be maintained.
ठीक आहे. मग तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मेंटेन करू शकता, इथे लिंग्विस्टिक राईट्स असेल आर्टिकल 29 आर्टिकल 30 ते तुम्ही मेन्शन करू शकता, राईट, ज्याच्यामुळे हा आन्सर काढेल अजून जास्त इन्क्लुझिव्ह इथे होईल. आय होप की तुम्हाला हा अप्रोच कळाला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूयात, कंटिन्यूइंग विथ द डिस्कशन आणि आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजीज कशी असली पाहिजे ते सुद्धा. थँक्यू, ऑल द बेस्ट.